यंदा 17 मे रोजी अधिक मास सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आपल्याला अधिक फळ देणारी आणि भगवान विष्णूला प्रिय असणारी आपल्याला उपासना करायची आहे. अधिक मास आपण ज्याला धोंड्याचा महिना म्हणतो किंवा पुरुषोत्तम मास पण आपण त्या महिन्याला म्हणत असतो. तर हा काळ जो आहे ना, आध्यात्मिक आणि आत्मिक प्रगतीसाठी आपल्याला अत्यंत फलदायी आपल्याला मानला जातो. तर ह्या काळामध्ये आपल्याला केलेली उपासना इतर वेळेपेक्षा आपल्याला खूप पटीने अधिक पुण्य देऊन आपल्याला जात असते. जर तुम्हाला या महिन्यात आपली आध्यात्मिक ऊर्जा वाढवायची असेल तर भगवान विष्णूला प्रिय असलेला भगवद्गीतेतला आपल्याला एक अध्याय आपल्याला पठण करायचा आहे आणि भगवद्गीतेतला अध्याय पठण करून त्याचबरोबर आपल्याला विष्णू भगवानाचा हा एक मंत्र आपल्याला जपायचा आहे. त्या मंत्राने आपल्या घरातले जे काही संकट असतील ते दूर होतील आणि आपल्या घरावर जर पितृदोष असेल तो पण आपला दूर होणार आहे. तर चला पाहूया आपला तो कोणता अध्याय आहे आणि कोणते ते मंत्र आपल्याला पठण करायचे आहेत. हाय हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा माहितीचा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या जर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच घ्यायचा आहे. साईडला जे काही तुमची नोटिफिकेशन आहे ते आपल्याला ऑल करायचं आहे. त्याच्यानेच तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर बघा आता हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला मलमास सुद्धा म्हणतात, पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात. कारण या महिन्याच्या अधिपती जे स्वतः श्री विष्णू भगवान आहेत, पुरुषोत्तम आहेत. या काळात काही विशिष्ट नियमाचे पालन केल्यास जीवनातील संकटे जे आहेत ना ते दूर होऊन आपल्याला सुख समृद्धी लाभते. यासाठी व्रत स्वरूप एखादी उपासना नियमितपणे महिनाभर जर आपल्याला करायची असेल तर शास्त्र सांगतात की त्यातही आपल्याला उत्तम फलदायी उपासना. भगवद्गीतेतील जो 15वा जो अध्याय आहे ना त्या अध्यायाला पुरुषोत्तम योग असे नाव आहे. अधिक मासात या अध्यायाचे वाचन केल्याने अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला प्राप्त होते. अध्यायाचे सार. या अध्यायात संसाररूपी वृक्षाचे वर्णन केले आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की या जगाच्या मोहजालातून बाहेर पडण्यासाठी ज्ञानाची कुऱ्हाड आपल्याला आवश्यक असते. तर हा अध्याय गीतेचा अर्क मानला जातो. याचे नित्य पठण आपण केल्याने त्याचा अर्थ समजून घेतल्याला संसारातील आसक्तीतून मुक्ती आपल्याला मिळते आणि परमात्म्याचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. अधिक मासात आपल्याला रोज 15वा अध्यायाचे वाचन आपल्याला करायचं आहे. हा अध्याय वाचल्याने आपल्या जो काही घरातला पितृदोष आहे तो निवारण होते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती आपल्याला होते. म्हणून आपल्याला भगवद्गीतेतला 15वा अध्याय रोज आपल्याला धोंड्याच्या महिन्यात म्हणजे अधिक मासामध्ये आपल्याला रोज पठण करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा वेळेनुसार तुमच्या पठण करू शकता. तर आपल्याला विष्णू भगवानाचा हा मंत्र आपल्याला रोज 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. दिसायला सांगायला सोपा मंत्र आहे, तेवढाच हा शक्तिशाली मंत्र आहे, प्रभावशाली आहे. अधिक मासात तुळशीच्या माळेवर आपल्याला रोज 108 वेळा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही हा मंत्र तुम्हाला पठण करून घ्यायचा आहे, श्रवण करून घ्यायचा आहे. या मंत्राचा अर्थ असा आहे की मी त्या भगवंताला नमस्कार करतो जो सर्वांच्या हृदयामध्ये वास करतो. हा तोच मंत्र आहे ज्याच्या जोरावर भक्त ध्रुवाने बालपणीच ईश्वर प्राप्ती करून घेतली होती. मानसिक शांती या मंत्राच्या उच्चाराने आपल्याला मनातील नकारात्मक विचार दूर करण्यास मदत करते, एकाग्रता वाढवण्यास मदत करते. हा मंत्र एक सुरक्षा कवच म्हणून कार्य करतो ज्यामुळे घरातील कलह आणि बाहेरील बाधा दूर होतात. निष्काम भावनेने जप केल्यास हा मंत्र आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती देण्यास मदत करत असतो. तर बघा आपल्याला रोज सकाळी धोंड्याच्या महिन्यामध्ये लवकर उठून स्नान करायचे आहे. देवासमोर आपल्याला दिवाबत्ती लावायची आहे. नित्यकर्म आपलं करून घ्यायचं आहे. स्वामीची नित्यसेवा आपल्याला करून घ्यायची आहे. प्रथम आपल्याला 15वा अध्यायाचे मनोभावे आपल्याला पठण वाचन आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला माळेवर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला किमान 108 वेळा तरी जप करायचा आहे. तर बघा ही साधी सेवा आहे, पण आपल्या घरावर जर पितृदोष असेल तर अनेक संकट असतील, दुसरे कोणतेही तेही आपले संकट दूर होतात. अधिक महिना जो आहे तो खूप पावन महिना मानला आहे आणि आपल्या विष्णू भगवानाला समर्पित असलेला हा महिना आहे. म्हणून आपल्याला भगवद्गीतेतला 15वा अध्याय आणि आपला विष्णू भगवानाचा मंत्र जप आपल्याला आवर्जून करायचा आहे. साधी सेवा आहे, सर्वांनी आपण 1 महिना आपल्याला करायची आहे. तर ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. आपल्या जर व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते. बाय बाय सगळ्यांना.